नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय दानगट फॅमिली न्यू रूम. तर आता स्वित्झर्लंडची आमची इथली सिरीज सुरू झालेली आहे आणि आम्ही पहिल्या आमच्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलेलो आहोत. आज आमचा छान एक डेस्टिनेशन बघून झालेला आहे आणि आता आम्ही स्टे जिथे आम्ही बुक केलेलं होतं तिथे आलेलो आहोत. तर त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ॲड करूच. पण एक रूम टूर याच्या आधी आम्ही जेव्हा बाहेर गेलेलो होतो तेव्हा कधीच दिलेली नव्हती. तर आज असं वाटलं की आपलं हॉटेल रूम जे आहेत त्याची टूर द्यावी, कसे आहेत ते द्यावे. म्हणजे काय होईल की समजा आपले कोणी व्ह्युअर्स इकडे येत असतील किंवा प्लॅन करत असतील तर त्यांना एक रेफरन्स मिळेल. तर आता मी तुम्हाला घेऊन जाते. ॲक्च्युली आम्ही 8 जण आहोत, त्यामुळे आम्हाला 3 रूम्स बुक कराव्या लागल्यात. तर आमचा 3 दिवसाचा स्टे आहे. तर आज पहिल्या दिवशीचं जे आहे त्या रूम टूर्स मी देते आहे आणि आम्ही राहिलेलो आहोत ब्रेरा अपार्टमेंट्समध्ये. तर हे सर्विस्ड अपार्टमेंट्स आहेत आणि हे असं काइंड ऑफ हॉटेल वगैरे नाही आहे, तर सर्विस्ड अपार्टमेंट आहे जिथे किचन वगैरे सगळ्याच गोष्टी असतात आणि मुलं सोबत असली की हे असं बरं पडतं. तर खरं तर आमचे खूप लेट बुकिंग झालेले, यांचे व्हिजा वगैरे आल्यानंतर आम्ही बुकिंग केलेले. त्यामुळे झालं असं की आम्हाला जे अवेलेबल होते ते घ्यावे लागले. तर आमचा आजचा जो स्टे पहिल्या दिवशीचा स्टे आहे तिथे आम्हाला अपार्टमेंट मिळाली, तिसऱ्या दिवशीलाही मिळाली, दुसऱ्या दिवशीला मात्र आम्हाला हॉस्टेल घ्यावं लागलं. तर तिथे ब्रेकफास्ट असतो पण तिथे किचन नसतं, त्यामुळे तिथे जेवणासाठी प्रॉब्लेम असतो. म्हणजे आत नाही करू शकत, बाहेर जाऊन खाऊ शकता असं आहे. तर आता फर्स्ट डेचं जे आमचं हॉटेल आहे तर ते ब्रेरा अपार्टमेंट्स म्हणून आहे, सर्विस्ड अपार्टमेंट्स. तर आम्हाला 8 जण असल्यामुळे 3 रूम्स घ्याव्या लागल्या आणि एक रूम जे आमचे आहे इथे आम्हाला 4 जण म्हणजे मुलं असल्यामुळे एक्स्ट्रा बेड्स त्यांनी दिले किंवा घ्यावेच लागले. आता आम्ही जिथे आहोत, आम्ही आज राईन फॉल्स पाहिलं आणि जस्ट जर्मनीच्या बॉर्डरवरती झिंगन नावाचं एक गाव आहे. तर तिथे हे सर्विस्ड अपार्टमेंट अगदी स्टेशनच्या जवळच 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर इथे आम्ही बुक केलेलं आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते. तर फर्स्ट मी आमची रूम दाखवते जिथे मुलं आणि आम्ही राहणार आहोत. आणि 2 रूम्स आम्हाला वरच्या मजल्यांवरती 3rd फ्लोअरवर मिळालेले आहेत. आमची ग्राउंड फ्लोअरवर आहे. तर मी ते आता तुम्हाला सगळं दाखवते. तर आपण सुरुवात करूयात. आत एंटर केल्याच इथे किचन आहे. मी थोडं झूम आउट करून दाखवू शकते. ओके, नाही होते. तर इथे असं किचन आहे. त्यानंतर हा किचन एरियाच आहे. मी इथून एंटर केलं, इकडून दाखवते जरा. इथून मी एंटर केलं, हा किचन एरिया आहे. इकडे उजव्या हाताला आत आल्याला वॉशरूम आहे आणि इथे त्यांनी म्हणजे मी बारीक सारीक गोष्टींपासून सांगते सगळं. इथे त्यांनी असा ट्रे दिला ज्याच्यामध्ये शूज ठेवू शकता. त्यानंतर आता आपण किचन पाहतोय तर सगळंच त्यातलं दाखवते. इथे चिमणी आहे. नंतर हे इंडक्शन हॉट प्लेट, इथे काही स्पून दिलेले आहेत, किचन टिश्यू, त्यानंतर वॉटर हीटर आणि हे कॉफी फिल्टर कॉफीसाठीचं जे कॉफी मशीन असतं ते आहे. इवन बारीक सारीक गोष्टी म्हणजे गरम आपण जे पॅड ठेवतो, गरम वस्तू ठेवताना भांडी, त्यासाठीचे पॅड्स आहेत. इथे असं फ्रीज आहे दिलेला आणि इथे डीप फ्रीजर सुद्धा आहे. त्यानंतर कटलरीमध्ये सुद्धा सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे असतात. इकडे भांडी सुद्धा अशी दिलेली आहेत. हे एक पॅन आहे. त्यानंतर एक असं मोठं भांडं आहे स्टीलचं आणि हे असं छोटं भांडं जे आम्ही आता यूज केलेलं आहे विथ लीड्स पण, म्हणजे झाकणं पण आहेत. त्यानंतर हे अशा प्लेट्स मिळतात. ओव्हन आहे. त्यानंतर भांडे घासण्याच्या गोष्टी सुद्धा असतात. इथे झाडून घेण्यासाठी सुपली आणि एक छोटासा ब्रश असतो. त्यानंतर इथे कचरा टाकण्याच्या डबे आहेत. त्यानंतर इकडे डायनिंग कम ऑफिस एरिया आहे. तर हा असा. तर इथे हा टेबल, तर इथे तुम्ही ह्या बाजूला डायनिंग एरिया म्हणून यूज करू शकता. किचनमध्ये काही बनवलं तर तिथे खाण्यासाठी. त्याला 2 चेअर दिलेल्या आहेत त्यांनी
आणि ह्या बाजूला ऑफिस एरिया. मग इथे प्लग वगैरे आहेत, काय काम असेल तर तिथे बसून करू शकता. छान असं लॅम्प आणि इथे फ्रेम्स लावलेले आहेत. तर हे जे ब्रेरा अपार्टमेंट्स आहे हे इटालियन बेस्ड आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे वेनिसचा हा फोटो आहे. हे दोन मला हा मधला तरी माहीत नाही आहे, पण हा फर्स्ट आणि हा थर्ड हे दोन वेनिसमधले फोटो आहेत. आणि आपला वेनिसचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. त्यानंतर इथे त्यांनी ग्रीन टी आणि कॉफी पॉट्स वगैरे गोष्टी दिलेल्या आहेत. साखर ह्या गोष्टी अशा आहेत. इवन एक इटालियन ड्रिंक त्यांनी दिलेलं आहे. हे आम्ही फ्रुट्स आणलेले आता ठेवलेत. छान असा इथे लॅम्प पण आहे, फ्लॉवर पॉट. इथे त्यांनी किचनमध्ये एक हे ठेवलंय, रेसिपी बुक. क्विक रेसिपीज अशा काही काही आहेत त्याच्यात. आणि मी जेव्हा बघितलं तर मला मोस्टली पास्ता वगैरे दिसला. इथे डायनिंग एरियाच्या इथे बाजूलाच सोफा आणि एक एक्स्ट्रा हे लहान मुलांसाठी त्यांनी बेड दिलेत. सोफा तर असतोच इथे. त्यानंतर हा मेन बेड. इथे सगळे घरातले आता रिलॅक्स होत आहेत. त्यानंतर लॅम्प, हा इथे लॅम्प आहेत. आणि इथे छान क्लोजेट असं दिलेलं आहे. आता हा आम्ही आमचा आल्यानंतरचा पसारा काय काय काढून ठेवलेला आहे. त्यानंतर वॉशरूम सुद्धा एकदम क्लीन छान असे आहेत. तर इथे स्टँडिंग शॉवरचे एरिया आहे. इकडे काही टॉवेल आणि ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात त्या आहेत. ड्रायर कंपल्सरी असतोच इथे हॉटेल्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये. तर ड्रायर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि इथे एक्स्ट्रा टॉवेल्स वगैरे त्यांनी दिले. इवन या गोष्टी सुद्धा त्यांनी ठेवलेल्या आहेत. सोप, बॉडी जेल, त्यानंतर टूथब्रशसाठीचं स्टँड आहे. टूथब्रश सुद्धा असतात बऱ्याच ठिकाणी इथे नाही आहेत. तर हा असा छान शॉवर एरिया आणि वॉशरूम आहे. त्यानंतर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इकडे यांनी असं थोडंसं बॅकयार्ड टाईप दिलंय. तर आल्या खेळायला सुरू झाले. त्यानंतर इकडे असं टेबल आणि चेअर्स असे दिलेत. तर इकडून तुम्ही बघू शकता ही बॅक साईडने अशी रूम आहे. इथे छान मागच्या बाजूला आहे, टेबल वगैरे आहे, लॅम्प आहे. त्यामुळे रात्रीचं पण छान इथे वाटेल. आणि इकडे व्ह्यू असा खूप सुंदर आहे. बॅक साईडला समोर चर्च आहे. चर्चचे बेल ऐकू येत आहेत. असा सुंदर हा व्ह्यू आहे. तर ही होती रूमपैकी ही 2 नंबरची रूम. ही 3ऱ्या मजल्यावर होती आणि इथे माझे सासू सासरे राहिले होते. मगाशी ज्या सर्व सुविधा मी दाखवल्या त्या सर्व या रूममध्ये देखील होत्या. फरक एवढाच होता की ही 3ऱ्या मजल्यावर होती आणि याला बाल्कनी नव्हती. आणि ही आहे 3 नंबरची आमची रूम. ही सुद्धा सेमच होती. यात फक्त फरक हाच होता की या रूमला ॲडिशनल एक बाल्कनी अशी होती.
मध्ये आम्ही होमस्टे केलेलं होतं. होमस्टे नावाचा एक प्रकार असतो आणि एक 3 BHK म्हणजे 3 रूम आणि किचन असं एक अपार्टमेंट आम्ही घेतलेलं. या आता ॲक्च्युली आम्ही सगळे आवडून निघालेलो आहोत रिटर्नच्या जर्नीला, पण होम टूर हॉटेलची टूर राहिलेली, त्यामुळे विचार केला की दाखवावं जस्ट. तर हा असा हॉलवे आहे, पासवे. हॉलवेच्या समोरच इथे वॉशरूम, शॉवर एरिया आणि इकडे वॉशरूम आहे. त्यानंतर इकडे किचन त्यांनी दिलेलं आणि ॲज युजल किचनमध्ये सगळी भांडी, या किचनमध्ये सगळी भांडी, मायक्रोवेव्ह, ओव्हन सगळंच होतं. आणि इथे एक छान बाल्कनी होती ती. छान असं एकदम ट्रेडिशनल असं हे घर होतं आणि फ्रीज वगैरे पण छान व्यवस्थित होता. इकडे असं स्टँडिंग शॉवर आहे ह्याच्यामध्ये. ही एक बेडरूम दिलेली होती त्यांनी. लाईट ऑफ आणि बेडरूम मध्ये पण छान असे पेंटिंग्स आणि एक व्ह्यू खूप छान आहे इथून बाहेरचा. त्यानंतर भरपूर बेड वगैरे जेवढे आम्ही लोक आहोत तेवढे त्यांनी अरेंज म्हणजे होतेच इथे अवेलेबल, त्यामुळेच आम्हाला हे मिळालं. इथे एक स्टडी टेबल सुद्धा दिलेला आहे त्यांनी. सगळीकडे छान खुर्च्या भरपूर, त्यानंतर भरपूर बेड्स, टेबल असं सगळ्याच रूम मध्ये आहे. कबर्ड वगैरे होतं. तिकडे खाली पप्पा दिसतात. आणि छान झुंबर वगैरे पण होते इथे. असं 3 रूम अपार्टमेंट हे होतं आणि हे एकदम ट्रेडिशनल जुनं. आता झुरिक ही स्वित्झर्लंडची राजधानी आहे आणि इथे पण जागांचा प्रश्नच आहे. अकोमोडेशनचे लिमिटेशन्स आहेत जसे आपल्या म्युनिकमध्ये आहेत. त्यामुळे इथे त्या मनाने आम्हाला भरपूर मोठा स्पेस मिळाला, कारण आम्ही 8 लोक होतो मुलं पकडून. त्यामुळे हे आमच्यासाठी खूप इनफ होतं. व्यवस्थित सगळ्या किचनमध्ये पण भांडी वगैरे भरपूर होती, खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू, फ्रीज. त्यामुळे इथे आम्हाला जेवण बनवून खाता आलं, प्लस ब्रेकफास्ट वगैरे आम्हाला छान करता आलं. तर छान असं हे अपार्टमेंट होतं. काय टाकू? कुठला चेकआउटला इथून टाकायची. चेक इन जेव्हा केला तेव्हा इथे कोड आम्हाला आलेला, तो टाकायचा आणि इथे डायरेक्ट ताव्या पडतात त्या घेऊन जायच्या आणि जेव्हा जायचंय चेकआउट त्यावेळी इथे टाकून द्यायच्या चाव्या. तर अशी होती आमची स्टेची ठिकाणं स्वित्झर्लंडमधली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.